मित्रांनो, या जगाच्या अथांग रंगमंचावर वावरताना आपल्याला पावलोपावली अनेक प्रकारची माणसे भेटतात. काही माणसे चंदनासारखी शीतल आणि सात्विक असतात, जी स्वतः झिजतात पण इतरांच्या आयुष्यात सुगंध दरवळतात. काही मदतीला धावून जाणारी देव माणसे असतात, तर काही केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी चेहऱ्यावर खोटा प्रेमाचा मुखवटा घालून फिरणारे धूर्त श्वापदे असतात. जीवनाच्या या प्रवासात आपण अनेकदा पाहतो की जो माणूस मनाचा साप असतो, ज्याच्या मनात कोणाबद्दलही द्वेष किंवा आकस नसतो, तोच या जगात सर्वात जास्त फसवला जातो. त्याची सरळ वागणे आणि निष्पापपणा हीच त्याची सर्वात मोठी कमजोरी मानली जाते. तुमच्यापैकी अनेकांनी हा कडवट अनुभव नक्कीच घेतला असेल. कोणावर तरी प्राणापलीकडे विश्वास ठेवला आणि ऐन वेळी त्याच व्यक्तीने आपला विश्वासघात केला. रक्ताच्या नात्याने किंवा जीवाभावाच्या मित्रांनी पाठीत खंजीर खूप असल्याच्या जखमा आजही तुमच्या मनात ओल्या असतील. ज्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व पणाला लावले, त्यांनीच तुम्हाला संकटाच्या दरीत ढकलून दिले असेल. पण आज ही परिस्थिती मुळापासून बदलणार आहे. प्राचीन काळातील थोर मुत्सद्दी, धुरंधर राजकारणी आणि मानवी मनाचे उत्तम पारखी क्रांतीद्रष्टा विचारवंत यांनी मानवी स्वभावाचे इतके सखोल आणि सूक्ष्म विश्लेषण केले आहे की हजारो वर्षांनंतरही त्यांचे सिद्धांत आजच्या काळातही तितक्याच प्रभावीपणे लागू पडतात. आज आपण हे महान रणनीतीचा आधार घेऊन अशा काही गुप्त गोष्टी आणि रणनीती समजून घेणार आहोत, ज्याचा अवलंब केल्यानंतर जगातील कोणताही धूर्त, कपटी किंवा मक्कार माणूस तुम्हाला पुन्हा कधीही मूर्ख बनवू शकणार नाही. हा प्रवास केवळ फसवणुकीपासून स्वतःला वाचवण्याचा नाही, तर स्वतःला मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या इतके सामर्थ्यशाली बनवण्याचा आहे की समोरची प्रत्येक चाल त्याच्यावरच उलटवता येईल. चला तर मग स्वतःला सुरक्षित आणि यशस्वी करण्यासाठी या महामुत्सद्दी तज्ञांच्या अथांग ज्ञान सागरात आपण बुडी मारूया. जेव्हा आपण एखाद्या माणसावर विश्वास ठेवतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या आयुष्याची किल्ली त्यांच्या हातात देत असतो. पण ही किल्ली कोणाच्या हातात द्यावी हे कळण्यासाठी सर्वात आधी समोरच्याचा खरा चेहरा ओळखणे गरजेचे आहे. धोकेबाज माणूस हा नेहमीच मुखवटा घालून वावरत असतो, पण मानवी स्वभावाचे ते थोर अभ्यासक सांगतात की जर तुम्ही आपले डोळे आणि कान उघडे ठेवून सूक्ष्म निरीक्षण केले, तर या लोकांच्या वागण्यात अशा काही त्रुटी सापडतात ज्यावरून त्यांचा खरा आणि हिडीस चेहरा स्पष्टपणे उघड होतो. धोकेबाज व्यक्तीचे सर्वात पहिले आणि प्रमुख लक्षण म्हणजे तिचे अति गोड बोलणे. सर्वात धोकादायक व्यक्ती तीच असते जिच्या जिभेवर साखरेचा गोडवा असतो पण हृदयात विषाचा साठा असतो. ही माणसे तुमच्या समोर तुमची इतकी स्तुती करतील की तुम्हाला आपण कोणतरी खूप मोठे आहोत असे वाटू लागेल. ते तुम्हाला सगळ्यात सर्वोत्तम आणि सर्वात बुद्धिमान व्यक्ती असल्याचे भासवतील. तुमचा पूर्ण विश्वास संपादन करतील आणि जशी त्यांना संधी मिळेल तसा ते तुमच्या मुळावर येतील. ते महान रणनीतिकार म्हणतात, ज्याप्रमाणे व्याज तार हरणाला पकडण्यासाठी मधुर संगीत वाजवतो, त्याचप्रमाणे धूर्त लोक तुम्हाला जाळ्यात ओढण्यासाठी मधुर शब्दांचा वापर करतात. त्यामुळे जो माणूस गरजेपेक्षा जास्त गोड बोलतो आणि तुमची विनाकारण स्तुती करतो, त्याच्यापासून सापापेक्षाही जास्त सावध राहा. विशेषतः जो माणूस तुमच्या समोर दुसऱ्यांची निंदा करतो, तो 100% दुसऱ्यांसमोर तुमची निंदाच करणार हे विसरू नका. त्यांच्यासाठी केवळ स्वतःचा फायदा महत्वाचा असतो. दुसरे महत्वाचे लक्षण म्हणजे गरजेच्या वेळी अदृश्य होणे. मैत्रीची आणि नात्याची खरी परीक्षा ही नेहमी संकटातच होते. धोकेबाज माणूस तुमच्या सुखाच्या काळात सावलीसारखा तुमच्या सोबत असेल, जणू काही तो तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. जोपर्यंत तुमच्याकडून त्याला काही आर्थिक, सामाजिक किंवा मानसिक लाभ मिळत आहे, तोपर्यंत तो तुमचा सर्वात मोठा हितचिंतक असल्याचे नाटक करेल. पण ज्या क्षणी तुमच्यावर संकटाचे ढग जमा होतील किंवा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असेल, त्याच वेळी तो असा काही गायब होईल की त्याचा पत्ताही लागणार नाही. जो संकटात तुमचा फोन उचलत नाही किंवा मदतीला धावून येण्यासाठी हजारो कारणे सांगतो, तो व्यक्ती कधीच तुमचा असू शकत नाही. असे लोक केवळ स्वार्थाची सोबती असतात. यासोबतच गुप्त गोष्टी आणि रहस्यांचा वापर करणे हे अशा लोकांचे तिसरे लक्षण आहे. ज्याला स्वतःच्या गोष्टी गुप्त ठेवता येत नाहीत, ते इतरांच्या गोष्टीची गोपनीयता कधीच पाहू शकत नाही. या प्रभावी जीवनशैलीच्या नीतीनुसार जो माणूस तुमच्यापाशी इतरांची गुपिते चवीने सांगतो, तो तुमच्या खाजगी आयुष्याचा बाजार दुसऱ्यासमोर मांडायला क्षणभरही विचार करणार नाही. अशा वाचा लोकांपासून नेहमी सुरक्षित अंतर ठेवा. रहस्य साठवणे हे संयमाचे लक्षण आहे, पण धूर्त लोकांकडे संयम नसतो. त्यांच्याकडे केवळ व्यापार असतो. रहस्यांचा व्यापार करणारा माणूस कधीच विश्वासाला पात्र नसतो. चौथे लक्षण म्हणजे बळजबरीने विश्वास तुटून देण्याचा प्रयत्न. खऱ्या आणि प्रामाणिक व्यक्तीला मी प्रामाणिक आहे असे उडून सांगण्याची किंवा सिद्ध करण्याची गरज नसते. पण ज्याच्या मनात खोट आहे तो वारंवार माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझे कधी वाईट करणार नाही, देवाची शपथ मी खरं सांगतोय अशी वाक्य वापरतो. जो माणूस वारंवार स्वतःच्या चारित्र्याची आणि इमानदारीची शपथ घेतो,
तो मुळात त्याच्या आतल्या भीतीला लपवत असतो. सत्य हे सूर्यासारखी तेजस्वी असते. त्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणत्याही कृत्रिम प्रकाशाची गरज नसते. वारंवार स्पष्टीकरण देणारा माणूस नेहमी संशयाच्या घेऱ्यात असतो. पाचवे लक्षण म्हणजे विनाकारण इतरांची निंदा आणि सततची नकारात्मकता. लहान तत्वज्ञ म्हणतात की ज्याच्या मनात कपट असते तो नेहमी इतरांच्या उणिवा शोधण्यात आणि त्यांचे चरित्रहनन करण्यात दंग असतो. स्वतःला श्रेष्ठ दाखवण्यासाठी तो इतरांना तुच्छ लेखण्याचे काम पद्धतशीरपणे करतो. जो माणूस नेहमी नकारात्मक बोलतो किंवा इतरांच्या छोट्या चुकांचे मोठे भांडवल करतो तो प्रत्यक्षात मानसिक दृष्ट्या धूर्त असतो. अशा लोकांशी जोडले जाणे म्हणजे स्वतःच्या सकारात्मक ऊर्जेला आणि प्रगतीला स्वतःहून खेळ घालण्यासारखे आहे. एकदा का तुम्ही अशा धोकेबाज माणसाला त्याच्या लक्षणावर ओळखायला शिकलात की अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकता. कारण सावधगिरी हीच बचावाची पहिली पायरी आहे. पण खेळ ओळखणे पुरेसे नाही तर त्याच्या जाळ्यात पुन्हा न अडकण्यासाठी सत्ताभोवती एक भक्कम वैचारिक आणि संरक्षणात्मक भिंत उभारणे गरजेचे आहे. त्या थोर मार्गदर्शकाने यासाठी 5 सुवर्ण नियम सांगितले आहेत जे तुमच्या आयुष्यात सुरक्षा कवच म्हणून काम करतील. पहिला नियम म्हणजे योजनांची गुप्तता पाळणे. तुमची सर्वात मोठी शक्ती ही तुमची आगामी योजना किंवा तुमची रणनीती असते. विचारवंतांचे मत आहे की एखादे काम पूर्ण होण्यापूर्वी त्याची वाच्यता करणे म्हणजे शत्रूला स्वतःहून निमंत्रण देण्यासारखे आहे. जगात असे अनेक लोक आहेत जे तुमच्या प्रगतीवर जळतात. ते तुमच्या समोर हसतील पण तुमच्या कामात कोडा कसा येईल याचीच वाट पाहतील. तुमचे पुढील ध्येय काय आहे, तुमची आर्थिक स्थिती काय आहे आणि तुमच्या घरातील नेमकी परिस्थिती काय आहे या गोष्टी केवळ स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवा. जोपर्यंत तुम्हाला अपेक्षित विजय मिळत नाही तोपर्यंत जगाला काही कळू देऊ नका. शांतता ही यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. दुसरा नियम भावनांवर नियंत्रण मिळवा. डोकेबाज माणूस हा मानसशास्त्राचा अभ्यासक असतो. तो नेहमी तुमच्या भावनांचा वापर शस्त्र म्हणून करतो. तो कधी तुमच्या समोर रडून तुमची दया मागेल तर कधी तुम्हाला खूप मोठी आमिष दाखवून तुमचा लोभ जागृत करेल. जेव्हा आपण भावुक होतो तेव्हा आपली तर्कबुद्धी काम करणे थांबवते. प्रज्ञावंत रणनीतिकार सांगतात की कोणताही छोटा किंवा मोठा निर्णय घेताना तो केवळ भावनेच्या भरात न घेता तर्काच्या आणि बुद्धीच्या कसोटीवर तपासून घ्या. भावनांच्या लाटेत वाहत जाऊन दिलेली आश्वासने ही भविष्यात विनाशाचे कारण ठरतात. तिसरा नियम तुमची कमजोरी कधीही उघड करू नका. प्रत्येक माणसाचा एखादा कच्चा दुवा असतो, एक कमजोरी असते. जर ही कमजोरी चुकीच्या माणसाच्या हाती लागली तर तो तुम्हाला आयुष्यभर ब्लॅकमेल करू शकतो किंवा तुमच्या तालावर नाचवू शकतो. अगदी तुमचा कितीही जिवलग मित्र असला तरी त्याला तुमच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी सांगू नका ज्याचा वापर तो भविष्यात तुमच्याशी मतभेद झाल्यावर शत्रू म्हणून करू शकेल. विभीषणामुळेच रावणाचा अंत झाला होता कारण रामाकडे त्याच्या नाभीतील अमृताचे गुपित होते. आपले रहस्य ही आपली ताकद आहेत, ती कोणालाही देऊन स्वतःला असुरक्षित करू नका. चौथा नियम मैत्रीत घाई करू नका. आजच्या वेगवान युगात आपण कोणालाही भेटलो की लगेच त्याला आपला मानतो आणि आपल्या आयुष्याची दारे त्याच्यासाठी उघडी करतो. पण प्राचीन मुत्सद्देगिरी सांगते की मैत्री करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीच्या गुणांची, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमीची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच्या संकटातील वागण्याची पूर्ण पारख करा. जो माणूस तुमच्या चुकीच्या गोष्टीला निमूटपणे पाठिंबा देतो तो तुमचा मित्र नसून तुमचा घात करणारा शत्रू आहे. खरा मित्र तोच जो प्रसंगी कडू बोलेल पण तुम्हाला सत्याची आरसा दाखवेल. मैत्रीची वेळ ही हळूहळू वाढू द्या. तिला घाईने वाढवण्याचा प्रयत्न केल्यास ती लवकर कोसळते. पाचवा नियम मोफत मिळणाऱ्या गोष्टीपासून सावध राहा. या जगात विनामूल्य काही मिळत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. जर कोणी तुम्हाला विनासायास काही देव करत असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी मोठी आणि कदाचित घातक किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे. आमिषाला बळी पडणारा माणूस जाळ्यात सर्वात आधी अडकतो. कष्टाने मिळवलेले यश आणि कामाच्या पैशातून मिळालेले सुख दीर्घकाळ टिकते. शॉर्टकटने मिळालेले सुख हे धोकेबाजाने टाकलेले जाळे असते, हे कधीही विसरू नका. जेव्हा तुम्ही स्वतःला या नियमांनी सुरक्षित करता तेव्हा तुम्ही स्वतःला एका अबद्ध किल्ल्याप्रमाणे तयार करता. पण जीवनाच्या रणांगणात केवळ संरक्षण पुरेसे नसते. कधी कधी शत्रू तुमच्या किल्ल्यावर थेट आक्रमण करतो. अशा वेळी केवळ शांत बसून चालत नाही तर शत्रूची चाल ओळखून त्याच्यावर उलटवण्याची रणनीती तुम्हाला माहित असावी लागते. जर एखादा कपटी माणूस तुमच्या विरुद्ध कारस्थान रचत असेल तर त्याला गप्प बसून सहन करणे म्हणजे त्याला अधिक भय देण्यासारखे आहे. मुत्सद्दी तज्ञ अशा वेळी आक्रमक पण अत्यंत बुद्धिमान रणनीती वापरण्याचा सल्ला देतात. पहिली रणनीती म्हणजे साम दाम दंड भेद ऐवजी सूक्ष्म नीतीचा वापर करणे. ही रणनीती म्हणजे समोरच्याची सायकॉलॉजी समजून घेणे होय. जर तुम्हाला खात्री पटली की समोरचा माणूस तुम्हाला फसवते तर त्याला हे अजिबात जाणू देऊ नका की त्याचे पितळ उघडे पडले आहे. त्याला त्याच्याच भ्रमात राहू द्या. तो जेव्हा तुम्हाला जाळ्यात ओढण्याची अंतिम तयारी करत असेल तेव्हा तुम्ही बाहेरून एक वेगळीच रणनीती तयार ठेवा.
त्याची प्रत्येक हालचाल टिपणे, त्याचा आत्मविश्वास वाढू देणे आणि योग्य वेळी त्याच्यावर प्रहार करणे हीच विजयाची पहिली पायरी आहे. तुमची प्रतिक्रिया ही त्याच्या कल्पनेच्या बाहेर असावी. दुसरी रणनीती, रहस्यमय व्यक्तिमत्व, द मास्टरी फॅक्टर. धोकेबाजांना हरवण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे स्वतःला वाचणे कठीण बनवणे. स्वतःला वाचणे कठीण बनवणे. जर तुमची विचार करण्याची पद्धत आणि तुमची पुढची हालचाल कोणालाही सहज कळत नसेल तर शत्रू गोंधळात पडतो. तुमच्या चेहऱ्यावरचे भाव कधी कोणाला वाचता येऊ नयेत. न्यायशास्त्रज्ञ म्हणतात, शत्रूला तुमची शांततेची भीती वाटली पाहिजे. जेव्हा तुम्ही शांत राहून तुमची चाल खेळता तेव्हा शत्रू स्वतःच्याच विचारांचे चक्रव्यूहात अडकून पडतो. अज्ञात गोष्टीची भीती ही सर्वात मोठी भीती असते. त्याचा वापर शत्रूच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी करा. तिसरी रणनीती, शत्रूचे शस्त्र त्याच्यावर उलटवा. ज्याप्रमाणे विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी विषाचा डोस दिला जातो, तसेच शत्रूची चाल ओळखून अशी परिस्थिती निर्माण करा की तो सत्याच्या रचलेल्या सापळ्यात अडकेल. जर तो खोटे बोलून किंवा चुकीची अफवा पसरवून तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा प्रकारे पुरावे समोर आणा की त्याचे खोटेपणा जगासमोर उघड होईल आणि त्याची समाजात नाचक्की होईल. कपटी माणसाला त्याच्या बुद्धीचा खूप गर्व असतो आणि हाच अहंकार त्याच्या विनाशाचा सर्वात मोठा मार्ग असतो. शत्रूला हरवण्याचे हे तंत्र तुम्हाला मानसिक युद्धात श्रेष्ठ बनवते, पण काही शत्रू प्रबळ असतात किंवा त्यांच्याकडे सत्ता असते. अशा वेळी त्यांच्याशी शारीरिक किंवा प्रत्यक्ष संघर्ष करणे हे आपल्यासाठी जोखमीचे ठरू शकते. अशा कठीण प्रसंगी महामानव आपल्याला युद्ध न लढता जिंकण्याचे अद्भुत तंत्र शिकवतात. खरा विजेता तोच असतो जो स्वतःचे रक्त न सांडता आणि स्वतःची ऊर्जा खर्च न करता शत्रूला गुडघ्यावर आणतो. न लढता जिंकण्याचा पहिला नियम म्हणजे खरी ताकद लपवून ठेवा. शत्रूला नेहमी असे दाखवून द्या की तुम्ही खूप कमकुवत आहात, तुम्ही घाबरलेले आहात आणि तुम्ही शरणागती पत्करण्याच्या तयारीत आहात. जेव्हा शत्रू तुम्हाला हलक्यात घेतो तेव्हा तो आत्मविश्वासाच्या भरात गाफील राहतो आणि हीच ती संधी असते जेव्हा तुम्ही तुमच्या पूर्ण तयारीने आणि सामर्थ्याने त्याच्यावर असा घाला घालू शकता की त्याला पुन्हा सावरता येणार नाही. जो आपली शक्ती मुरवतो तो शत्रूला सावध करतो, पण जो आपली शक्ती राखून ठेवतो तो इतिहास घडवतो. दुसरा नियम, शत्रूच्या मानसिकतेवर प्रहार करा. कोणते युद्ध हे शस्त्राने नाही तर डोक्याने जिंकले जाते. शत्रूच्या सर्वात मोठ्या भीती काय आहेत, त्याला कशाची चिंता सतावते याचा सखोल अभ्यास करा. जर तुम्ही शत्रूला मानसिक दृष्ट्या अस्वस्थ केले, त्याला रात्रीची झोप लागू दिली नाही तर अर्धी लढाई तुम्ही तिथे जिंकता. जो माणूस मानसिक दृष्ट्या गोंधळलेला असतो तो दबावाखाली नेहमी चुकीचे निर्णय घेतो. त्याला एकापाठोपाठ एक चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडणे ही सर्वोच्च रणनीती आहे. तिसरा नियम, थेट संघर्षापेक्षा मुत्सद्दीपणा. डिप्लोमेसी ते महान विचारवंत म्हणतात की विनाकारण संघर्ष करणे म्हणजे त्याच्या अमूल्य ऊर्जेचे नुकसान करून घेणे होय. जर एखादे मोठे काम गोड बोलून मध्यस्थीने किंवा नीतीने होत असेल तर उगाच तलवार काढण्याची काही करू नका. शत्रूच्या गोटात फूट काढणे, भेद देते किंवा त्यांच्या विश्वासू मित्रांना आपल्या बाजूला वळवून घेणे हे न लढता जिंकण्याचे जगातील सर्वात प्रभावी मार्ग आहेत. शत्रूला एकटं पाडणे ही त्याच्या पराभवाची पहिली पायरी आहे. चौथा नियम, शत्रूला स्वतःच्या जाळ्यात अडकवणे. ज्याप्रमाणे कोळी स्वतःचे जाळे अतिशय कल्पकतेने विणतो आणि त्यात माशी आपोआप अडकते, तशीच परिस्थिती शत्रूसाठी निर्माण करा. शत्रूला अशा काही प्रलोभनामध्ये किंवा चक्रव्यूहात अडकावा की त्याला बाहेर पडण्याचा मार्ग सापडणार नाही. त्याच्यातील अहंकार, त्याचा क्रोध किंवा त्याचा लोभ हे त्याचे सर्वात मोठे शत्रू असतात. फक्त त्यांना जागृत करण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. पाचवा आणि सर्वात महत्वाचा नियम, रागावर नियंत्रण आणि अपार संयम. राग हा व्यूह त्याचा शत्रू आहे. जर शत्रूने तुम्हाला जाणीवपूर्वक चिडवले आणि तुम्हाला राग आला तर याचा अर्थ असा की तुम्ही त्याच्या रणनीतीचे शिकार झाला आहात. तुम्ही त्याच्या हातातील भावले बनला आहात. विद्वान मुत्सद्दी सांगतात की संयमी आणि शांत माणूस हा जगात सर्वात शक्तिशाली माणूस असतो. तुम्ही जेवढे शांत राहाल तेवढा शत्रू विचार करायला मजबूर होईल की तुमच्या डोक्यात नक्की काय शिजत आहे. तुमची ही घड शांतता शत्रूसाठी सर्वात मोठी आणि भीतीदायक शिक्षा ठरते. आयुष्याच्या खडतर प्रवासात आपल्याला अनेक वेळा फसवणुकीचे चटके बसतील. अनेकदा आपलेच मानलेले लोक आपल्याला दगा देतील, पण त्या महान विचारवंतांच्या या नीती केवळ ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी नसून त्या जगण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी आहेत. या नीती आपल्याला केवळ सावध करत नाहीत तर आपल्याला एक खंबीर, पोलादी आणि बुद्धिमान व्यक्तिमत्व म्हणून नाळ्याने घडवतात. लक्षात ठेवा, या जगात सरळ आणि साधे असणे चांगले आहे, पण इतके सरळ असू नका की लोक तुम्हाला पायदळी तोडून पुढे निघून जातील. जंगलात नेहमी सरळ झाडे सर्वात आधी कापली जातात आणि वाकडी झाडे मात्र सुरक्षित राहतात. हे सृष्टीचे वास्तव कधीही विसरू नका. तुमची बुद्धी धारदार ठेवा. लोकांशी व्यवहार करताना तुमचे डोळे आणि कान नेहमी उघडे ठेवा आणि कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी त्याला अनुभवाच्या आणि संकटाच्या कसोटीवर अनेकदा पारखून घ्या. जर तुम्ही आज समजून घेतलेल्या या प्रभावी रणनीतीचे प्रामाणिकपणे पालन केले तर खात्री बाळगा की भविष्यात जगातील कोणताही धूर्त माणूस
तुमचा फायदा घेऊ शकणार नाही. तुम्ही केवळ स्वतःचे संरक्षण करणार नाही तर तुमच्या प्रगतीचा आणि यशाचा राजमार्गही मोकळा कराल. विजयाचा खरा मार्ग हा केवळ संघर्षातून नाही तर योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयातून आणि मुत्सद्देगिरीतून जातो. अशा थोर विचारांनी आपल्या आयुष्यात प्रकाशाची एक नवीन पहाट घेऊन या आणि सदैव सतर्क, सावध आणि यशस्वी व्हा. धन्यवाद.